आदित्य साहेबांच्या उपस्थितीत साहेबांचा सत्कार करावा, पूर्वजींचा सत्कार करावा। एकदा जोरदार टाळ्या होऊन दे युवा नेतृत्व, युवा पिढीसाठी। भाषण तर साहेबांमुळे सगळीकडे द्यायची सवय झालीच आहे, परंतु आज माहीत नाही काय बोलायचं, कारण नेहमी कॉन्फिडन्समध्ये असतो की भाषण देताना युवा सेना कशी वाढवायची, किती वाढवायची आणि कुठल्या पद्धतीनं वाढवायची, ही सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांनी जबाबदारी दिलीच आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानसुद्धा फिरायची जबाबदारी साहेबांनी दिलीच आहे। परंतु आज एवढंच आहे की लहानपणापासून प्रत्येक तरुणाला एक इच्छा असते की त्याच्या आयुष्यात त्यांनी त्या कुठल्या तरी एका आयडलला भेटावं। काही लोकांची इच्छा असते की त्यांनी अमिताभ बच्चनला भेटायचं, काही लोकांची इच्छा असते त्यांनी सचिन तेंडुलकरला भेटायचं। परंतु मला अजूनही आठवतं की मी ज्यावेळेस तिसरीत होतो त्यावेळेस मला एका व्यक्तीला भेटायची इच्छा होती आणि त्या व्यक्तीचं नाव होतं हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आणि मी आजही तो दिवस विसरू शकत नाही। तो दिवस म्हणजे 28 डिसेंबर 2009 दुपारी 1:32 ज्यावेळेस माननीय युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांच्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा आदरणीय हिंदू हृदय सम्राटांची भेट भेटली। खरं तर आम्ही दोघं भाऊ आता आजूबाजूला आहोतच, परंतु नेहमीच लहानपणीपासूनच असं होतं की जन्म झाला तेव्हापासूनच राजकारण म्हणजे राजकारणच हवंय मला। तर लहानपणीपासून मी एका व्यक्तीला बघत आलो जे या ठाण्याचं नेतृत्व करत होते, या ठाण्याच्या संपूर्ण शिवसेनेचं किल्ला ज्यांनी बनवला ते आमचे सगळ्यांचे धर्मवीर आनंद दिघे साहेब। मला आजही तो क्षण आठवतो, कारण भाई नेहमी बुगी वुगीमध्ये जायचा आणि एकदा असं झालं की भाई त्याच्या बुगी वुगीच्या शूटसाठी जात होता आणि सर तुमच्याच आवडत्या एका कॅरेक्टर म्हणजे मायकल जॅक्सनचा तो शो करत होता आणि त्यावेळेस त्यांनी मायकल जॅक्सन सारखे कपडे घातले होते आणि दिघे साहेबांनी त्याला विचारलं, अरे वियांग तू मायकल जॅक्सन सारखे कपडे घातलेस, तू आता नमस्कार करू नको, जर नमस्कार केलास तर तुझी पॅन्ट फाटेल, ती पॅन्ट एकशा एवढी टाईट होती। तर माझ्या भावाचं त्याला ते आठवत असेल, त्यांनी दिघे साहेबांना साष्टांग नमस्कार केला, ते सुद्धा मायकल जॅक्सनच्या स्टाईलमध्ये केला। तेव्हापासून दिघे साहेबांनी त्याला मायकल जॅक्सन म्हणूनच त्याची ओळख नेहमी ठेवली। पण आजही दिघे साहेबांची खूप आठवण येते। शेवटी असं आहे की मी काही करत असताना मला ज्यांनी नेहमीच त्यांच्या मुलासारखं ठेवलं, मलाही त्यांचा आदित्य म्हणून नेहमी बघितलं, ते म्हणजे आमचे सगळ्यांचे लाडके शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब। आज ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्यामुळे आज मला या ठिकाणी बोलायची संधी मिळत आहे, ज्यांच्यामुळे आज फक्त ठाणे नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान देहरादून आहे, त्याचबरोबर दिल्ली आणि विविध प्रकारचे राज्य फिरायची आणि जबाबदारी सांभाळायची संधी मला मिळाली, ते आमच्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्राचंच नव्हे तर या संपूर्ण हिंदुस्थानचा खरा युवा नेतृत्व म्हणजे युवा सेना प्रमुख, युवा हृदय सम्राट माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं मी खऱ्या अर्थाने आज धन्यवाद सांगेन की साहेब आज आमचा युवा सेनेचा हा पहिला मेळावा आणि या पहिल्याच मेळाव्यासाठी 4 विधानसभेचा आम्ही हा मेळावा ठेवला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आमचे सर्व युवा सैनिक तुमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेले आहेत। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे वडील, माझ्या वडिलांसारखे या शिवसेनेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पसरवणारे, या शिवसेनेचं आज या संपूर्ण ठाण्यातच नव्हे तर तसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या शिवसेनेचं जोरदार काम करतायत ते आपले सगळ्यांचे लाडके शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर या ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार राजनजी विचारे साहेब, माझे दोन्ही काका, जे मी काही करत असताना मला कुठेच थांबवत नाही आणि मला नेहमी सांगतात की बिट्टू, पूर्वेश, तुला काही करायचंय आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू युवा सेनेचं काम करतोयस, अतिशय चांगल्या प्रकारचं करतोयस, आदित्य साहेबांनी जसं सांगितलं तसं तू काम करतोयस, म्हणून आम्ही तुझ्या बरोबर नेहमी राहू, असे हे दोन आमचे शिवसेनेचे आमदार माझे काका। त्याचबरोबर एका 22 वर्षाच्या मुलाला आज
या संपूर्ण ठाण्यात फिरण्याची संधी, या संपूर्ण ठाण्यात युवासेना वाढवण्याची संधी देणाऱ्या याच इथे उपस्थित असलेले आमचे महापौर साहेब, सर्व नगरसेवक आहेत, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व आमच्या काकी सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचा खऱ्या अर्थाने मी धन्यवाद सांगेन. आणि सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य मधले राहुलजी आहेत, अमोल भैया आहेत, अमय आहे, माझा अतिशय जवळचा मित्र पवन, अभिजित सावंत, अवधूत दादा तू सुद्धा आहेस, विकासजी रेपाले आहेत, राहुल लोंढे आहेत, केदार दिघे आहेत. ह्या सगळ्यांना सुद्धा मी त्यांचा धन्यवाद सांगेन की तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की द लीस्ट बट नॉट द लीस्ट, द लास्ट बट नॉट द लीस्ट. एका व्यक्तीचं धन्यवाद करणं तर माझा हक्क बनतंच, कारण ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने मला राजकारणाची आवड आली, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मला समाजकारणाची आवड आली, ते माझे वडील आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब. आणि त्याच ठिकाणी माझी आई सुद्धा बसलेली, तर माझी आई नगरसेविका परीक्षा सरनाईक. आणि त्या दोघांपेक्षा जास्त ज्यांच्यामुळे काही करताना मला जर कॉन्फिडन्स येतो आणि काही करताना मला, मी आज तुम्ही माझे फोटो बघता, मी भाषणं देतो, सगळे विविध प्रकारची कामं करतो, तर त्याच्या मागे फक्त आणि फक्त एका व्यक्तीचा हात आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे या ठाणे महानगरपालिकेचे सर्व तरुण नगरसेवक, सगळ्यात तरुण नगरसेवक विहंगजी सरनाईक. आज तसा युवासेनाचा मेळावा आहे साहेब, तुम्ही तर मार्गदर्शन द्यालच, परंतु या ठाणे शहरात असे 2 ते 3 प्रश्न आहेत जे मला या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित करायचे. या ठाणे शहरात विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आम्ही बघतोय की आमच्या शेजारी असलेल्या नवी मुंबई सारख्या शहरात तुम्ही जर बघितलं आणि मुंबई सारख्या शहरात जर तुम्ही बघितलं तर शिक्षणाच्या सुविधा ह्या फार मोठ्या प्रमाणावर पोहोचवल्या जातात. साहेब, ठाणे जिल्ह्यात सुद्धा, हा ठाणे जिल्हा छोटा नाही आहे, ठाणे जिल्हा खूप मोठा आहे. ज्या ठिकाणी कल्याण म्हणा, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे शहर, हे सगळ्या अशा विविध प्रकारचे शहर येतात आणि त्या ठिकाणं, त्याच स्थानामधनं सगळे विद्यार्थी नवी मुंबईला जातात. मी स्वतः माझा कॉलेज नवी मुंबईला आहे, मी स्वतः नवी मुंबईला जातो. परंतु साहेब, आज महापौर साहेब आहेत, शिंदे साहेब तुम्ही आहात, ह्या ठाणेकरांच्या सर्व युवकांची एकच विनंती आहे, एकच मागणी आहे की ज्या पद्धतीचं शिक्षण सुविधा नवी मुंबईसारख्या शहरात जात आहेत आणि त्याचबरोबर पुण्यासारख्या शहरात मिळते आणि त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरात मिळते, त्याच प्रकारच्या सुविधा आमच्या ठाणेकरांना सुद्धा द्या, आमच्या या सर्व युवकांना द्या. दुसरी गोष्ट, शिक्षण तर झालं आणि युवा सेना म्हटलं की युवा सेवा आहेच आणि साहेब तर युवा सेवा आपल्यासाठी करतायत. मुंबईला जर तुम्ही बघितलं तर 5 वर्षापूर्वी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जर आपण अवस्था बघितली असती तर अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फक्त फिल्मफेअर सारखे अवॉर्ड सेरेमनीज आणि विविध प्रकारचे कॉन्सर्ट्स आपल्याला बघायला मिळायचे. परंतु आज आदरणीय आदित्य साहेबांमुळे त्याच अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्कूबा डायव्हिंग आहे, बायसायकल रिंक आहे, स्केटिंग रिंक आहे, हरभजन सिंगची क्रिकेट अकॅडमी आहे आणि मँचेस्टर युनायटेड सारख्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीची फुटबॉल अकॅडमी सुद्धा आहे. म्हणून साहेबांनी केवढं जितकं क्रीडाला महत्त्व दिलंय तितकं क्रीडाला महत्त्व आमच्या ठाणेकरांना सुद्धा द्या. कारण आपण नेहमी बघतो की ठाण्यामधनं एक क्रिकेटर, त्याचा जन्म झाला आणि तो क्रिकेट सुलक्षण सर म्हणा किंवा सेंट्रल मैदानला खेळला. विकासजी तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळता. विविध प्रकारचे क्रिकेटर या ठाणे शहरातून घडलेत, परंतु फक्त क्रिकेटला नव्हे तर फुटबॉल सारख्या खेळाला सुद्धा तुम्ही महत्त्व द्या. आणि त्यासाठी आम्ही कुठे थांबलेलो नव्हतो, आम्ही आमचं रिसर्च करत होतो. आम्ही आणि आमचे युवा सेनेचे सर्व टीम आम्ही रिसर्च करत होतो. आज आमदार साहेब सुद्धा आहेत. तर घोडबंदर रोडला एक जागा आहे ज्या जागेवर एका अतिशय मोठ्या प्रकारचं मैदान आपण उभारू शकतो, इंटरनॅशनल लेवलचं मैदान आपण त्या ठिकाणी उभारू शकतो. तर सरनाईक साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, विचारे साहेब आहेत आणि महापौर साहेब तुम्ही सुद्धा आहात. तर त्या मैदानाची सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष घाला आणि आम्हाला ते मैदान सुद्धा उपलब्ध करून द्या. आणि त्याचबरोबर ओपन सारख्या एका ठिकाणी, ज्या ठिकाणी आता ओपन आर्ट फेस्टिवल सुरू आहे, त्याच ठिकाणी अजून एक मैदान आहे ज्या ठिकाणी आपण अतिशय मोठ्या प्रमाणाचं इंटरनॅशनल लेवलचं फुटबॉल स्टेडियम सुद्धा बनवू शकतो. तर फक्त क्रिकेटला महत्त्व नाही देता आपण फुटबॉल सारख्या खेळाला सुद्धा महत्त्व द्या, अशी आमची सर्व युवा सैनिकांची इच्छा आहे. हे झाले आमचे थोडेफार जे मुद्दे आमचे सगळे युवा सैनिकांचे होते ते मी आज तुमच्यासमोर उपस्थित केलेच आहेत. परंतु आता हा वर्ष असा आहे की हा 2014चा वर्ष म्हणजे फक्त एक लक्ष विधानसभा आणि लक्ष लोकसभा. मी फारसं काय जास्त बोलणार नाही. मला आता असं आहे की भाषण देत असताना मला एकटा इथे द्यायचं नाही, कारण हा भाषण मी माझ्यातर्फे देत नाही. हा भाषण मी माझ्या सुमित, तुम्ही या, नितीन, उमेश आणि भूषण तुम्ही सुद्धा बाजूला या.
आज हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने जर एवढा सक्सेसफुल झालाय तर त्याच्या मागे फक्त माझं एकट्याचं श्रेय नव्हे तर ह्या चौघांचं आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हा कार्यक्रम माझा नाही, हा कार्यक्रम तुमचा आहे. आपण आपल्या साहेबांना या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि साहेब येथे आलेत तर त्यासाठी पुन्हा तुमचा एकदा मी धन्यवाद मानतो. साहेब एवढंच आहे की आज या संपूर्ण ठाण्याच्या युवा सैनिकांच्या वतीनं मी एक वचन घेऊ इच्छितो. शिंदे साहेब तुम्ही आहात, आम्ही तुम्हाला एक प्रॉमिस करतोय. 2014 अगोदर तर लोकसभा येणारच. लोकसभेला भगवा फडकवणार की नाही? तुम्ही वचन द्याल नक्की साहेब. लोकसभेला तर भगवा फडकवणारच आणि त्याचबरोबर पुढल्या विधानसभेला सुद्धा आम्ही शिवसेनेचे 4 विधानसभेचे आमदार आम्ही या ठाणे शहरातून निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असं तुमच्या सगळ्यांच्या समोर वचन देतो. आणि हा ठाणाच नव्हे, हा महाराष्ट्रच नव्हे तर हा संपूर्ण हिंदुस्थान आम्ही भगवा केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगून पुन्हा या ठिकाणी तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तुमचा सगळ्यांचा धन्यवाद सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.